मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक महत्त्वाची अपडेट। ही जी अपडेट आहे एकदम छोटीशी अपडेट आहे, परंतु एक महत्त्वाची अपडेट आहे। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया याविषयी अधिक अशी माहिती। मित्रांनो, आज जे आहे जे काही उमेदवार महाराष्ट्रामध्ये अप्रेंटिस करत आहे आणि ते या स्कीमसाठी एलिजिबल आहेत, मॅप्स स्कीमसाठीचे, तर त्यांना जे आहे DVETने मेल केलेला आहे। तर त्या मेलमध्ये काय महत्त्वाची माहिती दिली आहे त्याविषयी आज माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। तर बघू शकता यामध्ये जो आहे मेलमध्ये कॅन्डिडेटचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर, कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन नंबर, इस्टॅब्लिशमेंटचा कोड नंबर, अप्रेंटिस ट्रेनिंगचा पिरियड वगैरेची इन्फॉर्मेशन येथे दिलेली आहे। यानंतर जे आहे दिलेलं आहे ग्रीटिंग्स फ्रॉम डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग। यामध्ये दिलेलं आहे की जसं की तुम्हाला माहीतच असेल की जे आहे मॅप स्कीम जे आहे महाराष्ट्रामध्ये अंमलात आलेली आहे। यानुसार जे आहे विद्यार्थ्यांना काही बेनिफिट जो आहे हा मिळत असतो, ज्यामध्ये 3 जून 2021 पासून ज्या उमेदवारांची अप्रेंटिसशिप कंप्लीट झालेली आहे त्यांना यामध्ये एक्स्ट्रा स्टायपेंड जे आहे यामध्ये देण्यात येत आहे। तर यामध्ये दिलेलं आहे की ते डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र स्टेट मुंबई हॅज डिझाईन अँड होस्टेड द डेडिकेटेड पोर्टल। तर DVET मुंबईच्या अंतर्गत जे आहे हे एक पोर्टल जे आहे हे लॉन्च करण्यात आलेलं आहे, maps.dvet.gov.in। या अंतर्गत जे आहे for reimbursement of MAPS claim to the candidate who has completed and undergoing the apprentice training under designated and optional trade under the MAPS by the candidate will be paid Rs 5,000 minus NAPS claim per month through DVT by the government of Maharashtra। तर यामध्ये दिलेले आहे की जे काही उमेदवार महाराष्ट्रामध्ये अप्रेंटिसशिप करत आहे अशा उमेदवारांना जे आहे मॅप्स क्लेमच्या नुसार त्यांचं जे काही मंथली स्टायपेंड आहे मायनसमध्ये 5,000 रुपीज असं करून जे आहे 3500च्या जवळपासचं जे काही स्टायपेंड आहे ते उमेदवारांच्या खात्यामध्ये महिन्याच्या महिन्या जमा करण्याची प्रोसेस जी आहे मॅप्समार्फत राबवण्यात येत आहे। तर यामध्ये जे आहे त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी आहे ही जाहीर केलेली आहे मॅप्स पोर्टलवरती। त्यानुसार उमेदवारांना आणि इस्टॅब्लिशमेंटला जे आहे यामध्ये क्लेम करणे तसेच इस्टॅब्लिशमेंटला क्लेम अप्रूव्ह करणे गरजेचं आहे। या संदर्भात इस्टॅब्लिशमेंटने क्लेम कसा अप्रूव्ह करायचा या संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे। जर तुम्ही बघितला नसेल तर मित्रांनो मी प्लेलिस्ट देत आहे, त्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता। तर आता यामध्ये दिलेलं आहे की यू आर रिक्वेस्टेड टू रजिस्टर्ड ऑन मॅप्स वेब पोर्टल अँड सबमिट द क्लेम ऑफ द स्टायपेंड ऑफ द टोटल ड्युरेशन ऑफ द अप्रेंटिस ट्रेनिंग। तर संपूर्ण जो काही तुमचा अप्रेंटिसचा कालावधी आहे त्यांच्यासाठी तुम्हाला तुमचा क्लेम करणे गरजेचं आहे। तसेच तुमचं जे काही एम्प्लॉयमेंटचं स्टेटस असेल ते सुद्धा तुम्हाला तेथे लिहिणे गरजेचं राहील। आता इथे दिलेलं आहे की जे काही उमेदवार द ऑनगोईंग अप्रेंटिसेस कॅन ऑल्सो सबमिट द मंथली क्लेम्स ऑफ द अप्रेंटिस ट्रेनिंग पिरियड फॉर कम्प्लिटेड मंथ्स। तर यामध्ये दिलेलं आहे की जे काही उमेदवार सध्या अप्रेंटिसशिप करत आहेत त्यांची सध्या अप्रेंटिस चालू आहे त्यांना मंथली क्लेम करणे गरजेचं आहे। जे काही त्यांचे मंथ कंप्लीट झाले असेल, समजा तुमचं 2 महिने झाले असेल अप्रेंटिस कंप्लीट, म्हणजे 2 महिन्याची अप्रेंटिस तुम्ही कंप्लीट केली असेल तर तुम्ही 2 महिन्याचा जो काही क्लेम आहे तो तुम्हाला करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे त्यांनी येथे सूचना केलेली आहे। इथे दिलेलं आहे युअर इस्टॅब्लिशमेंट आर ऑलरेडी प्री रजिस्टर्ड ऑन मॅप्स पोर्टल। तर तुमचे जे काही इस्टॅब्लिशमेंट आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही अप्रेंटिस करत आहात त्या संस्थेला इस्टॅब्लिशमेंट येथे संबोधलेलं आहे। आणि इथे दिलं आहे की यू आर रिक्वेस्टेड टू रजिस्टर अँड सबमिट मंथली क्लेम्स ऑफ मॅप्स। तर अशा प्रकारे दिलेलं आहे। आता हे जे कॅन्डिडेट आहे हे नागपूरच्या BTRI अंतर्गत येतात। तर येथे दिलं आहे की प्लीज फील फ्री टू राईट अस ॲट apprenticeship.sale@dvet.gov.in। जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर तुम्ही या मेल ID वरती त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता असं त्यांनी दिलेलं आहे, किंवा डायरेक्टली BTRIच्या सोबत तुम्ही संपर्क करू शकता। हे एक झाली एक छोटीशी अपडेट की जे काही उमेदवार सध्या अप्रेंटिस करत असतील तर त्यांना जे आहे नव्याने क्लेम करता येत आहे आणि ते क्लेम त्यांना मंथली जे काही झाली असेल अप्रेंटिस कंप्लीट त्यासाठी तुम्ही करू शकता।
आणि दुसरं अपडेट जे आहे हे पैसे जमा होण्याचं आहे. तर मित्रांनो, सध्या मॅप्समार्फत दररोज पैसे जे आहे कॅन्डिडेटच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे. यामध्ये एका कॅन्डिडेटने आज स्क्रीनशॉटसुद्धा पुन्हा नव्याने शेअर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता येथे कॅन्डिडेटचा अकाउंट नंबर आहे आणि बँकमध्ये 42,000 रुपयाचा अमाऊंट जो आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. यामध्ये बघू शकता युनियन बँक ऑफ इंडिया आणि तारीख वगैरे सुद्धा इन्फॉर्मेशन बघू शकता, टाईमसुद्धा दिलेला आहे. तर अशा प्रकारे जे आहे मॅप्स क्लेम करून तुम्हीसुद्धा तुमचं जे काही अमाऊंट आहे तो तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये घेऊ शकता. लवकरात लवकर तुम्ही हे क्लेम करून टाका आणि तुमची जे काही ॲप्रेंटिस कंपनी असेल त्यांनासुद्धा हे क्लेम लवकरात लवकर अप्रूव्ह करायला सांगा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे लवकरात लवकर येऊन जातील. हा क्लेमचा जो स्क्रीनशॉट आहे हा महावितरणमध्ये ॲप्रेंटिस केलेल्या कॅन्डिडेटचा आहे. तर अशा प्रकारे जे आहे ही छोटीशी अपडेट होती मित्रांनो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.